विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ChatGPTचा स्पर्धा परीक्षेमध्ये त्यामध्ये MPSC आणि UPSC मध्ये याचं काय महत्त्व आहे किंवा कशी क्रांती घडून आलेली आहे याबद्दल माहिती बघणार आहोत। तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ChatGPT आणि MPSC व UPSC या परीक्षांमध्ये ChatGPTचं का महत्त्व आहे या अनुषंगाने मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। मी विद्यार्थी मित्र प्रवीण भिमटे तुम्हाला याविषयी माहिती देणार आहे। आपण पुढे जाऊयात आणि बघूयात याविषयी संपूर्ण माहिती। बघा आता ChatGPT म्हणजे काय नेमकं त्याबद्दल आपण माहिती बघू आधी। तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ChatGPT हे एक कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सतत शब्द आजच्या म्हणजे वर्तमान परिस्थितीमध्ये ऐकतो। त्यामध्ये आधारित संवाद साधणारे हे काय आहे, एक भाषा मॉडेल आहे आणि हे ओपन AI या संस्थेने काय केलं आहे, विकसित केलं आहे। हे मॉडेल प्राकृतिक भाषा म्हणजेच नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग ला वापरून काय करते, तुमचे स्पर्धा परीक्षेतील सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा काय करते, प्रयत्न करते। जसे की निबंध लिहायचा आहे जो MPSC आणि UPSC मध्ये महत्त्वाचा तुम्हाला पेपर असतो एसे रायटिंगचा, त्यामध्ये काय करू शकता तुम्ही, एखादी म्हणजे दहशतवाद हा टॉपिक आहे किंवा अभिजात भाषा हा टॉपिक आहे किंवा शेतकऱ्याच्या आत्महत्यावर तुम्हाला एसे लिहायचा आहे, तर संपूर्ण एसे हा म्हणजेच निबंध AI तुम्हाला काय करू शकते, लगेच काय करू शकते, तयार करून देऊ शकते। तो मानवासारखा विचार करून काय करतो, तयार करून देतो। हे एक काय आहे ChatGPTचं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला ChatGPT आपण म्हणतो त्याचं काय आहे, वैशिष्ट्य आहे। तर पुढे पण जाऊयात, याचे उपयोग काय आहेत ते आपण बघूयात। आता आपण परत पुढे जाऊयात। बघा आता परत ChatGPT म्हणजे काय, तर आपण त्याचा लॉंग फॉर्म बघून घेऊयात काय आहे। ChatGPT चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर असं काय आहे, त्याचा लॉंग फॉर्म आहे। मग याचा अर्थ काय होतो ते बघूयात आपण। चॅट म्हणजे संवाद साधण्यासाठी, ठीक आहे, आणि जनरेटिव्ह म्हणजे काय आहे, नवीन मजकूर तयार करणारे, ठीक आहे। कुठलाही मजकूर तुम्ही सांगा, तुम्हाला यूट्यूबचा थंबनेल बनवायचा आहे त्याला सांगा मजकूर लिहून द्या, तो पूर्ण तुम्हाला काय करते, इमेज सुद्धा तयार करून देऊ शकते। इतकं पुढे गेलेलं आहे AI, ठीक आहे। त्याच्यानंतर प्री ट्रेन्ड आधीच मोठ्या प्रमाणात माहिती शिकवलेले, यावर संपूर्ण माहिती टाकलेली आहे। मानवानीच हा निर्माण केला आहे पण मानवासारखा विचार करणारा हा आहे, तर त्यामुळे त्याच्यावर आधीच काय आहे, मोठ्या प्रमाणात माहिती शिकवलेलं आहे ते। आणि ट्रान्सफॉर्मर म्हणजे एका विशिष्ट प्रकारची AI आर्किटेक्चर, ठीक आहे, म्हणजेच न्यूरल नेटवर्क जी भाषेच्या संदर्भात काय करते, उत्तम काम करते। याच्या संबंधातला तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये एका स्पर्धा परीक्षेमध्ये ChatGPTचा आपल्याला लॉंग फॉर्म सुद्धा विचारला आहे। तर अशा पद्धतीची ही माहिती आहे, याच्याबद्दल आपण पुढे महत्त्वाची माहिती मी याविषयी तुम्हाला सांगणार आहे। आता पुढे जाऊयात आपण। बघा मग ChatGPT काय करू शकतो, तुमची स्पर्धा परीक्षेमध्ये कशी हेल्प करू शकतो, MPSC करताना, UPSC करताना, बँकिंग करताना, इतर संपूर्ण कुठल्याही कोर्सेस बद्दल तुम्हाला मुलाखतीची तयारी करायची आहे, त्याला तुमचं स्वतःचं इंट्रोडक्शन कसं द्यावं याचं हे जर विचारायचं आहे, तुम्ही ChatGPTला विचारा, तो संपूर्ण इंट्रोडक्शन तुमचं तयार करून देईल, एवढं सामर्थ्य याच्यामध्ये आहे। आता पुढे जाऊ आपण, बघू ChatGPT नेमका काय करू शकतो। थोडक्यात मी ते तुम्हाला सांगतो। प्रश्नाची उत्तरे देऊ शकतो, ठीक आहे, तुमच्या प्रत्येक निबंध लेख लिहून देऊ शकतो। त्यानंतर भाषांतर करतो, उदाहरणार्थ इंग्रजी ते मराठी सुद्धा तुम्हाला म्हणजे संपूर्ण इंग्रजी तुम्ही टाकलं त्याचं मराठी ट्रान्सफर करून देईल, अनुवाद करून देईल। ज्याचं वर्षानुवर्ष आधी लेखक काय करायचे, अनुवाद करण्यासाठी काय करायचे, विशिष्ट लेखक त्या भाषेचा लेखक त्याला अनुवाद करायचा, पण आता त्याची गरज नाही राहिली, तुम्ही त्यामध्ये टाका, तो ट्रान्सफर करून देतो सगळं जशाच तसं। त्यानंतर बघा गणितातील प्रश्न सोडवतो, कोड लिहितो, उदाहरणार्थ पायथॉन HTML सारखे तो कोड पण तयार करू शकतो, ठीक आहे। त्यानंतर परीक्षा तयारीसाठी मार्गदर्शन सुद्धा करतो। तुम्ही जर विचारलं की मला एखाद्या परीक्षेविषयीचा प्लान कसा करायला हवा दिवसाचा, तर तो नेमका तुम्ही त्याला तो विचारतो की कसा तुम्हाला प्लान कसा करून पाहिजे, तो प्लान सुद्धा करून देतो। सातत्य ठेवावं हे सांगतो संपूर्ण, कारण मी याचा उपयोग करत आहे त्यामुळे मला असं वाटलं की हा व्हिडिओ घेऊन यावा। तर बघा परीक्षाच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त आहे। कविता सुद्धा करतो, शुभेच्छापर संदेश लिहून देतो, भाषण लिहून देऊ शकतो। म्हणजे एखाद्याचा वाढदिवस आहे आणि त्याला तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहे, तुम्ही त्याला सांगा की मला माझ्या या मित्राविषयी, त्याचं नाव टाका, शुभेच्छापर एखादी कविता लिहून द्या, तो संपूर्ण कविता सुद्धा तयार करून देऊ शकतो तुम्हाला। आणि म्हणजे वेगवेगळे कामं याच्यात तो म्हणजे तात्काळ
एका क्षणात काही सेकंदात तुम्हाला संपूर्ण कविता तो लिहून देऊ शकतो. हे चॅट जीपीटीचं महत्व आहे. आता आपण बघूयात, तर स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्नाची उत्तरे हवे असतात, निबंध व लेख लिहून हवा असतो, भाषांतर सुद्धा हवं असते. एखाद्या पॅसेज तुम्हाला समजला नाही तो हिंदी इंग्रजीमध्ये सुद्धा भाषांतर करून देतो. गणिताचं पूर्ण एक गणित टाकलं तुम्ही फॉर्म्युला सहित काय करून देतो, तो तुम्हाला पूर्ण गणित सोडवून देतो, कोड सुद्धा. तर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सुद्धा तो काय करतो, मार्गदर्शन करतो. आता पुढे जाऊयात की आपल्याला याची स्पर्धा परीक्षामध्ये हेल्प कशी होऊ शकते. ठीक आहे, तर बघा इथे आहे चॅट जीपीटीची उपयुक्तता. मग काय आहे बघा, चॅट जीपीटी काय आहे, शाळकरी विद्यार्थ्यांसाठी म्हणजे शाळेतील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. मी स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहे, तर त्यासाठी तर अत्यंत महत्त्वाचं आहे देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. मग ते शिक्षक असोत, लेखक असोत, एखादी प्रोग्रामर असो किंवा संशोधक असो, इत्यादीसाठी खूप उपयुक्त आहे. विशेष म्हणजे चॅट जीपीटीने स्पर्धा परीक्षा क्षेत्रात काय घडवून आणली आहे, क्रांती घडवून आणली आहे. या आधी आपण बघतो एक टेलिग्राम चॅनल नुसतं, त्याच्यावर भरपूर माहिती होती, पण त्यासोबतच आता चॅट जीपीटी काय थिंक करतो मानवासारखा. तुम्ही त्याला सांगा की याचं उत्तर कसं करायचं, हे टायटल कसं असावं, सोशल मीडियासाठी मी पोस्ट कशी तयार करावी, ते संपूर्ण काय करून देतो, चॅट जीपीटी मला तयार करून देतो. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. बघा चॅट जीपीटीचे आता महत्त्वाचा विषय, स्पर्धा परीक्षांमध्ये काय फायदे आहेत किंवा काय उपयोग आहे ते आपण बघूयात. बघा ठीक आहे, तर बघा वेगवान व अचूक माहिती मिळवणे हे कशामुळे शक्य होते, चॅट जीपीटीमुळे शक्य होते. ठीक आहे, तर चॅट जीपीटीच्या मदतीने तुम्ही कोणत्याही विषयाची माहिती काही सेकंदात मिळवू शकता, जे मी आधीच तुम्हाला सांगलो, व वेळेची मोठी बचत करू शकतो. आधी कशी संदर्भ ग्रंथ आपल्याला शोधावे लागत असत, मोठ्या मोठ्या जे शहरं आहेत म्हणजे पुण्यासारखं असो अशा शहरामधून पुस्तकं बोलवावी लागत असत आणि आपण डिपेंड होतो. पण आता ते राहण्याची गरज नाही, तुम्हाला चॅट जीपीटीमध्ये त्याचे रेफरन्स सुद्धा सेकंदात मिळतात. ठीक आहे, मग पुढे जाऊया. दुसरा मुद्दा बघू की त्याच्यामध्ये अजून काय, एखादी सिलेबस आहे परीक्षेविषयीचा, चॅट जीपीटीमध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर करणे सोपे होते. एखादी टॉपिकचं तुम्हाला म्हणजे नाही भेटत आहे रेफरन्स बुक, कुठल्या परीक्षे म्हणजे एखाद्या पुस्तकामध्ये एखादी टॉपिक सुटलाय, तो टॉपिक तुम्ही टाका सिलेबसनुसार आणि काय करा, चॅट जीपीटीमध्ये त्याचं लगेच तुम्हाला उत्तर देईल आणि सिलेबस कंप्लीट करण्यास काय होईल, तुम्हाला हेल्प होईल. तुम्ही चॅट जीपीटीच्या मदतीने विविध विषयांवर लगेच महत्त्वाचे मुद्दे सारांश नोट्स तयार करू शकता, त्यामुळे संपूर्ण सिलेबस लवकर कव्हर होतो. आता नुकतीच मी परीक्षा दिली होती सेट फिलॉसॉफी करिता आणि नेट, तर यामध्ये मला खूप हेल्प झाली विद्यार्थी मित्रांनो. जे फिलॉसॉफर मला भेटत नव्हते पुस्तकांमध्ये, ते संपूर्ण मला चॅट जीपीटीच्या माध्यमातून डायरेक्ट मी टाकलं आणि त्याच्या PDF स्वरूपात त्यांनी मला काय दिला, चॅट जीपीटीने PDF स्वरूपात काय दिल्या, नोट्स तयार करून दिल्या. म्हणजे हे काय आहे, चॅट जीपीटीमुळे शक्य झालेलं आहे. पुढे जाऊ आपण, तिसरा महत्त्वाचा मुद्दा बघू. डाऊट्स तात्काळ सोडवण्यास काय करतो, तो हेल्प करतो. वाचताना किंवा सराव करताना आलेले डाऊट्स लगेच आपण काय करू शकतो, त्याला विचारू शकतो आणि त्याची उत्तरे आपण मिळवून घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला मार्गदर्शकावर किंवा शिक्षकावर सुद्धा अवलंबून राहण्याची गरज नाही आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊ. ठीक आहे, चौथा मुद्दा बघूयात. बघा सरावासाठी प्रश्नसंच तयार करू शकतो. म्हणजे एखादी तुम्ही त्याला टॉपिक सांगितला, त्यावर त्याला सांगितलं की मला अशा अशा पद्धतीचे काय आहे प्रश्न हवे आहेत आणि त्याचे उत्तरे पण हवे आहेत, तर तो तुम्हाला प्रश्न संच सुद्धा तयार करून देऊ शकतो. म्हणजे चॅट जीपीटीच्या मदतीने आपण MCQ सराव प्रश्न उत्तरासहित पेपर काय करू शकतो, तयार करू शकतो. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. बघा मग परत समजून घेण्यास सुलभ, म्हणजे एखादी गोष्ट जे आपल्याला कठीण वाटते त्याला ते सांगितलं की ते सोपी करून दे, तर तो त्या पद्धतीने तुम्हाला सोपी सुद्धा करून देतो. म्हणजे बघा समजून घेण्यास सुलभ आहे. अवघड टॉपिक चॅट जीपीटी तुम्हाला साध्या भाषेत उदाहरणासह समजून सांगतो. काय करतो, उदाहरणासह तो उदाहरणासह समजून सांगतो आणि त्याविषयी तुम्हाला पुन्हा पूरक काही माहिती हवी असेल ते सुद्धा तो स्वतः विचारतो. तुम्ही तसं हो म्हणा, तो काय करतो, माहिती तुम्हाला काय करून देतो, उपलब्ध करून देतो. त्यानंतर आपण पाहूयात. बघा इथे तुम्हाला दिसत असेल स्टडी प्लॅन व टाइम टेबल. मी आधीच बोललो या विषयावर, तुम्हाला सांगितलं की तुम्हाला व्यवस्थित स्टडी प्लॅन जमत नाही आहे, की मी 24 तासातून मला 12 तास 14 तास अभ्यास करावायचा आहे, मग त्याचा प्लॅन कसा असावा, तर ते सुद्धा विचारून त्याला तुम्ही आपला प्लॅन बनवून घेऊ शकता. तर बघा इथे स्टडी प्लॅन टाइम टेबल मिळवणे म्हणजे वैयक्तिक अभ्यास पद्धतीनुसार चॅट जीपीटी तुम्हाला योग्य अभ्यासक्रम आणि टाइम टेबल काय करतो, सब्जेक्ट
करू शकतो. म्हणजे स्पेशली काय काय करायला हवं, टाइम टेबल कसा कसा असायला हवा तुमचा, याविषयी सुद्धा तो काय करू शकतो, तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो. त्यानंतर आपण जाऊया बघा शेवटच्या टप्प्याला आपण आता रिव्हिजन आणि क्विक रिकॅपसाठी सुद्धा काय आहे तो तुम्हाला फायदेशीर ठरतो. म्हणजे शेवटच्या क्षणी जलद पुनरावलोकनासाठी म्हणजे क्विक रिव्हिजनसाठी करण्यासाठी चॅट जीपीटी काय करतो, खूप उपयुक्त होतो. मी याचा वापर करतो आहे म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ घेऊन आणलो. एखादी कुठलाही मुद्दा टाका, मला त्या दिवशी समूह आणि समुदायामध्ये फरक नव्हता समजत आणि ते पुस्तकामध्ये भेटत नव्हतं, मी त्याला विचारलं, त्याने बरोबर त्या दोन गोष्टींचा क्लासिफिकेशन मला करून दिलं. म्हणजे काय आहे, रिव्हिजन आणि क्विक रिकॅपसाठी सुद्धा तुम्हाला काय करतो चॅट जीपीटी खूप मदत करतो किंवा फायदेशीर ठरतो. त्यानंतर शेवटचा टॉपिक मनोरंजन आणि इंटरॅक्टिव्ह लर्निंगसाठी सुद्धा काय करतो चॅट जीपीटी मदत करू शकतो. म्हणजे आपण संवाद सुद्धा साधू शकतो त्याच्यासोबत. आपल्याला जे प्रश्न आहे त्याचे उत्तर या माध्यमातून काय करतो चॅट जीपीटी आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये मदत करतो. म्हणजे मनोरंजन आणि इंटरॅक्टिव्ह लर्निंगसाठी चॅट जीपीटी सोबत संवादात्मक पद्धतीने शिकताना कंटाळा येत नाही आणि सतत नवीन पद्धतीने शिकण्याची काय मिळते, नवीन संधी मिळते. तर इतके जे मी महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला घेऊन आलो, जर तुम्ही चॅट जीपीटीचा उपयोग केलात तर तुम्हाला स्पर्धा परीक्षामध्ये MPSC मध्ये UPSC मध्ये किंवा इतर सर्व तत्सम परीक्षामध्ये संबंधित तुम्हाला फायदा होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणून हा ॲप तुम्हाला गुगलवर काय आहे प्ले स्टोअरवर गेल्यात तर तुम्हाला तो फ्री मिळतो. तो तुम्हाला काय करायचा इन्स्टॉल करून घ्यावायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती जे स्पर्धा परीक्षा रिलेटेड पाहिजे ते शोधायची आहे. ठीक आहे, आता तुम्हाला जे आन्सर की लगेच मिळून भेटतं अनेक क्लासेसकडून, ते चॅट जीपीटीचा उपयोग करूनच काय करतात बनवून घेतात. तर बघा माझं चॅनल हे विद्यार्थी मित्र या नावाने आहे आणि हे जे चारही प्लॅटफॉर्म आहे यावर मी उपलब्ध आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे माझं, फेसबुकला पेज आहे, टेलिग्रामला आहे, इन्स्टाला सुद्धा आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत स्पर्धा परीक्षा संबंधित शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल विद्यार्थी मित्रांनो. तर चॅट जीपीटीचा नक्की तुमच्या परीक्षेसाठी उपयोग करून घ्या. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.